तर म्हणलं नाही, कबड्डी नाही खेळायचं आपल्याला. मग सोडून दिली कबड्डी. म्हणलं अरे नाही, कबड्डी नाही खेळायचं आता, कारण परिस्थितीच फार वाईट होती. कारण घरून पैसे मागू शकत नाही, घरीच खायचे वांदे, तर खर्च करणार कुठून. तर मी सरला बोललो, सर मला एक चान्स देऊन बघा, कारण मला माझ्या आयुष्यात मला एक आहे की मला रिस्क घ्यायची खूप आवडतं. सरला म्हणलं मला एक तर खेळवा, नाही तर घरी पाठवा. मग मला सरने चान्स दिला. तर पहिल्याच मॅचमध्ये युंबासोबत मी खेळलो, त्यावेळेस मला कमीत कमी 1.5 लाख रुपये भेटले होते. म्हणजे एवढं भारी खेळलो होतो मी. माझे 4 कॅच होत्या हाताखालून आणि रेड पॉईंट कमीत कमी 12 ते 13 रेड पॉईंट होती. तुम्ही जर वयाच्या 17 नंतर आणि 25 पर्यंत तुम्ही स्ट्रगल केलं एक 5-6 वर्ष, तर 25च्या नंतरचे दिवस आहे तुम्हाला बसून खायला भेटणार. पैसा, नाव येतं, त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कॉम्पिटिशन तयार होतं. आणि कॉम्पिटिशन तयार झाल्याशिवाय मजा नाही खेळात, कोणत्याही खेळात. कारण आपल्या घरात पण कॉम्पिटिशन असतं, बाहेर पण समाजात पण कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन शिवाय कोणीच मोठं होत नाही. कॉम्पिटिशन पहिली गोष्ट, कॉम्पिटिशन तोडायचं कसं याचा विचार केला पाहिजे. अरे मला हे भेटणार नाही, मी हे करू शकत नाही, ह्या विषयच नाही, मी काय करू शकतो याच्यावर पहिला हे पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यू. श्रीकांत जाधव सर आपल्या सोबत आहे. सो दादा, तुझं स्वागत आहे एबी इंटरव्ह्यूज मराठी या युट्यूब चॅनल वरती. तर दादाला खरं सांगू तर इंट्रोडक्शनची काहीच गरज नाहीये. जर तुम्ही प्रो कबड्डी बघत असाल तर दादाला नक्कीच ओळखत असाल. तर बघू शकतो आपण की श्रीकांत जाधव हे एक नाव बनलेलं आहे प्रो कबड्डी मध्ये. ऍज अ रेडर किंवा ऍज अ ऑलराऊंडर तो डिफेंडिंग पण करतो थोडीफार. सो काय सांगशील, म्हणजे ह्याची सुरुवात कुठून झाली? माझं नाव श्रीकांत जाधव, मी प्रॉपर अहमदनगरचा. माझं गाव दहीगावने, हे खूप खेडेगावातून मी आलो. एक 2006-08-09ची गोष्ट आहे की त्यावेळेस असं ठरवलं होतं की यार कबड्डीच काहीतरी वेगळं करायचं. तर मुंबई या ठिकाणी एक गव्हर्नमेंटतर्फे एक भारतीय खेल प्राधिकार म्हणून एक अकॅडमी मुंबईला, कांदिवलीला, त्या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी तेव्हा समजलं मला की यार कबड्डी काय चीज आहे आणि कबड्डी कशी खेळायची. तर त्यानुसार मग मी कबड्डी, तिथं मला मोठे मोठे प्लेअर भेटले, जसे नितीन मदने, हे सुनील लाडके वगैरे, हे मोठे मोठे खूप सारे प्लेअर तिथं बघायला भेटले. मग त्या ठिकाणी मला सिलेक्शन झालं माझं. आणि त्या ठिकाणी मला सुषमा मॅडम, केवळ आता जे युंबामध्ये खेळतात ते केवलचंद सुतार म्हणून, हे सुद्धा कोच होते मला. तर यांनी, तेव्हा माझं वय एकदम 14 वर्षाचा होतो मी. तर 14 वर्षी मी मुंबईत आलो. म्हणजे एकटा तू आला? हा, एकटा मी मुंबईत आलो, कारण माझ्या फॅमिली वगैरे कोणीच मुंबईत नाही. तर त्या ठिकाणी आल्यानंतर मग कबड्डी मी ठरवलं की यार कबड्डी चांगली खेळायची, काहीतरी नाव होतं कबड्डीमध्ये. आणि कबड्डीचं माहेर घर म्हणलं, जसं शिक्षणाचं घर माहेर घर म्हणजे पुणे मानलं जातं, तसं कबड्डीचं माहेर घर म्हणजे मुंबई मानलं जातं. तर त्यावेळेस कबड्डीला खूप लोक सपोर्ट करतात मुंबई या ठिकाणी. मग मी ठरवलं नाही रे, आपलं पण या लोकांसारखं नाव झालं पाहिजे. तर त्यासाठी मी धाव घेतली आणि त्या ठिकाणी रोज सराव करत गेलो, 2-2, 3-3 टाइम सराव करत गेलो. त्या मध्याच्या काळात म्हणजे त्या टायमाला परिस्थिती खूप बिकट होती माझी. आईवडील शेती करतात. तर मी ठरवलं यार नाही, हे जसे आईवडील शेती करतात पण त्यांचे दिवस बदलायचे तर आपल्याला स्वतःला काहीतरी करावं लागणार. त्या ह्याने कारण त्यांची जी हाल आणि शेतात जे काम करावं लागतं ना, ते इम्पॉसिबल, मी करू शकत नाही. मग मी विचार केला की नाही, त्यांची आपण बदलावलं पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच नोकरीला नव्हतं. तर मी ठरवलं की नाही, काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवल्याशिवाय काहीतरी जग आपल्याला नाव घेणार नाही. तर त्या हेतून मी प्रॅक्टिस चालू केली आणि मुंबई या ठिकाणी सराव करून बाकीच्या प्लेयरांनी खूप मला गायडन्स केला की नाही, तू असा खेळ, तू तसा खेळ, आणि दिवस रात्र मेहनत करून मग त्यावेळेस ठरवलं की नाही की आपल्याला काहीतरी करून दाखवायचे. म्हणजे मुंबईला तू आलास, त्यानंतर मग तिकडचं आयुष्य कसं होतं, तिकडचं स्ट्रगल, त्याच्याबद्दल काय सांगाल? मुंबईत आल्यानंतर मुंबई या ठिकाणी म्हणजे भारतीय खेल प्राधिकार असं हे फक्त खेळाडू घडवतात. इथं फक्त प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे कोणत्याही खेळात असो याला प्रशिक्षण दिलंस, तिथं खायला वगैरे गव्हर्नमेंट खर्च करतं पूर्ण. तर तिने ठरवलं की नाही, आपल्याला फक्त कबड्डी खेळायची, शिक्षण करायचं नाही. शिक्षण ऑलरेडी माझे गुरु होते शिवाजी वाबळे सर, हे मला शिक्षणाबद्दल त्यांनी सांगितलं की तू शिक्षण माझ्याकडे लागलं, तू फक्त मेहनतीकडे लक्ष दे. मग मी ज्यावेळेस मेहनत करायला लागलो, मी पूर्ण 100% दिलं. दिवस रात्र काही बघायचं नाही की नाही एक कबड्डी का कबड्डी, पण कबड्डीत मग कबड्डी खेळवायचं, पण त्याच्यात चुका काय होत्यात, आपण स्वतःला काय मोटिवेट केलं पाहिजे, काय डेव्हलप केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी हे केल्या पाहिजे, परत कोणत्या त्या पार्टवर काम केलं पाहिजे, मसल ट्रेनिंग वगैरे कसं हे केलं पाहिजे, त्याच्यावर काम करून मी आज या ठिकाणी उभा आहे, आज त्या पद्धतीने उभा आहे. आणि मुळात म्हणजे डिसिप्लिन ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही डिसिप्लिन पाळलं तर तुम्ही जास्त दिवस खेळू शकता. दुसरी गोष्ट, जे तुम्ही मेहनत चुकीची करताय की बरोबर करताय हे पण तुम्हाला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. नाहीतर आजकाल काय झालं की म्हणजे कोणताही स्पोर्ट्स असो, तो स्पोर्ट्स काय करतो, मेहनत भरपूर करतो, मग त्याला हे सिच्युएशन समजत नाही की आपण बरोबर करतोय की चुकीचं करतोय आणि आपण योग्य रीतीने चाललोय की नाही, हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर मेहनत तर सगळेच करतात, आज शेतकरी पण मेहनत करतो, पण जो स्मार्ट वर्क,
जो करतो तो सक्सेसफुल होतो. मुंबईला तू आलास, मग त्याच्यानंतर एक टर्निंग पॉईंट म्हणतो आपण, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतो. मग तो कधी भेटला की बाबा श्रीकांत जाधव याचं नाव झालं, असं कुठला क्षण होता? आज मी स्वतःला ऑब्झर्व कधी करायचं चालू केलं की ज्यावेळेस मी 7वी 8वीला असतो होतो त्यावेळेस मी नॅशनलला जायचो सिलेक्शनला, तर तिथं जायचं मी वापायचं यायचो, म्हणजे माझं सिलेक्शन होत नव्हतं. परत 8वीला पण तेच, 9वीला पण तेच, 10वीला मी असं ठरवलं की ह्या 3 वर्षात जी मेहनत केली होती आता 1 वर्ष चांगली मेहनत करायची. त्या 3 वर्षाची मेहनत मला फळाला आली. 10वीत असताना मी डायरेक्ट तालुक्यापासून तर स्टेजपर्यंत मी एकटाच मॅच खेळत गेलो, म्हणजे मी ऑप्शनच देत नव्हतो. माझे कमी प्रत्येक मॅचला 20-25 पॉईंट माझे राहायचे. मग त्यावेळेस सिलेक्टर लोकांना ऑप्शन नव्हतं मला घेतल्याशिवाय. मग त्या ठिकाणी मला फर्स्ट टाइम मी नॅशनल खेळलो पायकामध्ये. तर त्यावेळेस मला वाटलं नाही आपण काहीतरी करू शकतो. आणि त्यानंतर त्यावेळेस 10वीला असताना मी नॅशनल खेळलो. नॅशनलच्या नंतर मी परत 11वी 12वीला पण नाही, पण 12वीला नॅशनल खेळलो परत. पण त्या दरम्यान मला खूप अडचणी आल्या. नंतर मी स्वतःला ऑब्झर्व केलं की नाही मी चाललो योग्य पद्धतीने चाललो. आणि अपेक्षा नव्हती की यार नॅशनल, फक्त नॅशनल म्हणजे असं वाटायचं महाराष्ट्राचं किट म्हणजे डायरेक्ट इंडिया खेळायसारखं वाटायचं. कारण महाराष्ट्रात एक जो रुबाब आहे तो वेगळा आहे. कारण खेळाडूला काय पाहिजे, फक्त खेळाडू नोकरी नाही, पण एक महाराष्ट्राची किट जेव्हा अंगात येते तर त्याची डबल एनर्जी येते. कारण महाराष्ट्रात नाव कसं शाळेमध्ये ओळखलं जातं, अरे महाराष्ट्र खेळला आहे. आणि एक 15 ऑगस्टला कसं असं पहिले दिवस होतं, 15 ऑगस्टला आम्हाला सर्टिफिकेट दिलं जायचं. आता लहानपणी काय सर्टिफिकेट म्हणजे छोटं जरी दिलं तर ते मुलाही मोठं वाटायचं. तर त्या हेतूने आम्ही मेहनत करतो. चला 15 ऑगस्टला गावात जाणार, मग सत्कार होणार, मग आमदार येणार, म्हणजे मोठा व्यक्ती येणार, त्याच्या हातून आमचा सत्कार होणार. तर हे हेतूने मेहनत करायचो आणि एक नाव पण भेटायचं. कबड्डीमध्ये खेळाडूला खूप लवकर नाव भेटतं आणि खूप लवकर पैसा पण भेटतो, पण त्याला ते टिकवता पण आलं पाहिजे. हा एक मी फर्स्ट सीझनला प्रो कबड्डी होतो, तर त्या सीझनला मी माझं सिलेक्शन झालं. म्हणजे सगळ्यात कमी वयात मी एक 18 ते 19 वर्षात वयात होतो. त्या सिलेक्शन झालं, माझं सिलेक्शन जाऊन मी कॅम्पला गेलो. पण 26 जुलैला मी प्रो कबड्डी चालू होणार होती, तर मला 22 जुलैला मला इंजुरी झाली. पण त्या ठिकाणून मला डायरेक्ट काढून टाकण्यात आलं, म्हणजे ऑपरेशन शिवाय मला पर्यायच नव्हता, कारण खेळू शकत नव्हतो. मग त्या ठिकाणी मला घरी पाठवलं. पण त्यानंतर मी ऑपरेशन केलं, कारण परिस्थिती घरी काहीच नव्हती. मग एक लोकांकडून व्याजाने पैसा घेतला आणि ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर परत रिहॅब करण्यासाठी थोडेफार पैसे ते पण लोकांकडून घेऊन मी रिहॅब केलं. प्रॉपरली रिहॅब करून परत मुंबई ठिकाणी आलो. परत दुसऱ्या सीझनला परत तेच झालं. म्हणजे ऍक्च्युली हे ज्या व्यक्तीला असे संकट येतात तो व्यक्ती काहीतरी त्याच्या आयुष्यात मोठं काहीतरी घडणार असतं, तर त्यावेळेस या व्यक्तीला संकट येते. म्हणजे ॲज अ मी नाही सांगत हे, म्हणजे तुम्ही कोणताही पार्ट घ्या, जसं शिक्षणाचे अधिकारी झालेले क्लास 1 वगैरे क्लास 2 यांना पण हा पार्ट येतो. पण एक म्हणजे मी लोकांना हे सांगू शकेल की याच्यात एक शिकण्यासारखं की ज्या लोकांना अशा अडचणी येतात त्या लोकांना पुढे वेगळं काहीतरी चांगलं भेटणार असतं, त्यामुळे हा अडचण येते. तर दुसऱ्या सीझनला पण मला इंजुरी झाली. त्या सीझनला पण मी इंजुरी रिकवर करून परत महिंद्रा ठिकाणी गेलो. कारण मध्यंतरी मी मग कबड्डी सोडून द्यायचा प्रयत्न केला होता. कबड्डी का सोडून द्यायची याचा रिझन असा की घरची परिस्थिती नाहीये. आता जे स्टेटला मला मेडल भेटलेलं त्यावेळेस विचार केला नोकरी आता कबड्डी सोडून येते, कारण कबड्डी ही पूर्ण लाईफ मला पुरू शकत नाही. कबड्डी हा 5 ते 6 वर्षाचा गेम आहे. मग विचार केला की नाही, आपल्याला फक्त एक नोकरी लागली तरच आपण लाईफ जगू शकतो, नाहीतर आपल्याला काहीतरी 2 नंबर धंदा नाही तर शेती करावं लागणार, हा विचार केला. त्यानंतर मी ठरवलं की चला आता अजून मेहनत करायची, असं हे केलं. मग कबड्डी सोडून दिली. म्हणलं नाही. मग एक माझा अशोक गाडे आणि रवी गाडे म्हणून मित्र होता, तर अशोक गाडे हा पोलीसमध्ये होता. मग त्याला बोललो बाबा तू 2,000 रुपये दे मला, आणि तो ट्रेनिंगला होता जळगावला. मग मी त्याच्यावर 2,000 घेतले आणि विचार केला की नाही चला आता आपल्याला भरतीची प्रॅक्टिस करायची. मग माझा मित्र रवी गाडे, मला शाळेत काही येत नव्हतं, वय बेरीज वजाबाकी काही येत नव्हतं. वय काय होतं म्हणजे कबड्डी सोडून किती दिवस झाले त्याला? कबड्डी मी 2013 मध्ये सोडली. ओके. वय काय होतं त्यावेळेस? वय माझं असेल कमीत कमी 16, 17, 18, 19 असेल वय माझं. अच्छा, म्हणजे 2 सीझन ते इंजुरी झाल्यानंतर इंजुरीच्या आधीची गोष्ट आहे. ओके, आधीची गोष्ट आहे. कबड्डी सोडून द्यायची म्हणलं आता काय खेळायचं नाही. म्हणजे 11-12ची गोष्ट आहे ही, 12-13ची गोष्ट आहे. तर म्हणलं नाही कबड्डी नाही खेळायचं आपल्याला. मग सोडून दिली कबड्डी. म्हणलं अरे नाही कबड्डी नाही खेळायचं आता, कारण परिस्थितीच फार वाईट होती. कारण घरून पैसे मागू शकत नाही, घरीच खायचे वांदे, तर खर्च करणार कुठं. मग त्याच्याकडून 2,000 घेतले. नगर या ठिकाणी आलो. इथं भरतीचे क्लास लावले, जेवणा मेसला काही आणि क्लासला काही दिले आणि तयारी चालू केली. मग त्यांनी मला भरपूर लोक होते तिथे माझ्यासोबत टाकलेवांचे, तर त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला. रात्री गणित बेरीज वजा वगैरे ते शिकायचे मला. असं करत करत मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम पेपर सोडला मला तेव्हा 10 मार्क पडले होते.
आणि नंतर मी 3 महिने अभ्यास करून मी मग कमीत कमी 60-70 मार्कावर पोहोचलो होतो. कारण ऑलरेडी मला माहिती होतं मी ग्राउंड 98 ते 100 मार्काचा मारणार आणि 50-60 मार्क जरी पडले तरी स्पोर्टला भरती होतो, कारण 5% आरक्षण आहे. तर त्यावेळेस मग मी भरती वगैरे केली. पण त्या नशीब असं की त्यावेळेस हे 2012-13ची गोष्ट, त्यावेळेस भरती दिली, ग्राउंड दिलं, ग्राउंडला मला 98 मार्क पडले. नशीब माझं असं आहे की मला पहिल्यापासून सवय आहे की जे होतं चांगल्यासाठी होतंय. कारण मी सगळ्यात ज्यादा मोटिवेशनल मानतो तो भरत आंधळे ना IPS, त्यांना मानतो. किरण त्यांच्या स्पीच मी बघतो, आजही पण बघतो. मी जर डिमोटिवेट झालो तर त्यांचं बघतो, कारण स्ट्रगल काय आहे हे त्यांनी मला शिकवलं. मग त्यावेळेस मी म्हणलं अरे भरतीचे मला 98 मार्क पडले. ऐन पेपर एक महिनाभराने पेपर होते. पेपर त्या दिवशी हे पेपर कॅन्सल झाला आणि त्यावेळेस मी इंडिया कॅम्पला माझं सिलेक्शन झालं होतं. मी इंडिया कॅम्पला निघून गेलो. मी जाऊन द्या जे होईन ते होईन, सोडून दिलं. मग इंडिया कॅम्पला गेलो, तिथून मी प्रो कबड्डीला आलो परत. पण दुर्दैव असं की तिथं परत माझं हे असं 2 सीझन माझे गेले. मग मी ठरवलं आता शेवट कबड्डीतच करायचं. आता हे मागं सरायचं नाही, मागं नाही. मग दिवस रात्र मेहनत चालू केली. परत एक बंगालवाडीच्या ह्याच टीम मधली मी एक दिवस असाच मला फोन आला संध्याकाळी 6 वाजता हे काउंटर बंद होणार होतं म्हणजे लिलावचं. तर मला 5 वाजता कमीत कमी 5 वाजून 50 मिनिटांनी भरपूर फोन आले मला. मी फोन सायलेंट करून झोपलो होतो, कारण मी दिवस रात्र मेहनत करायचो. जसं मला टाइम भेटेल त्या मेहनत करायचो. बाकी दुनियादारी मी काय बघत नव्हतो, कोण काय नाही. मग फोन आला मला शेवटच्या 5 मिनिटात. मी फोन उचलला आणि मला सांगितलं तुझं आधार कार्ड आणि हे पाठव. आधार कार्ड पाठवलं. नंतर मला 10 मिनिटांनी सांगितलं की काँग्रेसन तुझं बंगालवाडीमध्ये सिलेक्शन झालं. ह्याच टीममध्ये मी 2 वर्ष लगातार खेळलो. त्यानंतर मी आता कुठेतरी मनाला चुभत होतं की यार आपण कबड्डीसाठी काहीच नाही करत आहे, म्हणजे स्वतः वैयक्तिक काय आपलं. मग मी दिवस रात्र अजून मेहनत करत होतो. जसं मला प्रत्येक वेळेस लोक गायडन्स भेटत गेले की नाही असं कर, हे कर, ते कर. आणि माझी एक इच्छा असते की मला प्रत्येक छोटा असो नाहीतर मोठा असो त्यातून मला शिकण्याची अपेक्षा असते. नवीन काहीतरी मला शिकण्याची खूप अपेक्षा असते आणि मी ती शिकत राहतो. तर त्यावेळेस मी सिलेक्शन वगैरे झालं, 2 सीझन काढले. त्यानंतर मला युंबामध्ये घेतलं परत. मी कर्नाटकमध्ये एक टुर्नामेंट खेळलो. तिथं ONGC सोबत मी कमीत कमी एकट्यानेच मध्ये भरपूर पॉईंट मारले होते. मी 15-16 पॉईंट माझेच होते. शेवटी आम्ही 2 पॉईंटने हारलो, ते पण रेफ्रिजाईनी. पण मी ONGC मध्ये एकदम टॉप टीम, त्या टीमला मी थांबलो नव्हतो. त्यावेळेस मला भास्करन सर यांनी मला सिलेक्शन केलं आणि मला घेतलं. त्यावेळेस मला हार्डली 8 लाखात घेतलं होतं. पण युंबाचा दुर्दैव असा की त्यावेळेस 6 मॅच लगातार युंबा हारत गेली आणि होम लीग आली युंबाची 7व्या मॅचला. तर मी सरला बोललो, सर मला एक चान्स देऊन बघा, कारण मला माझ्या आयुष्यात मला एक आहे की मला रिस्क घ्यायची खूप आवडतं. कारण मला रिस्क घेणं खूप आवडतं. कारण रिस्क घेतल्याशिवाय ते म्हणते इश्क होत नाही, तसं माझं हे. तर मग मी रिस्क घेतली. सरला म्हणलं मला एक तर खेळवा नाही तर घरी पाठवा. मग मला सरने चान्स दिला. त्या पहिल्याच मॅचमध्ये युंबासोबत मी खेळलो. त्यावेळेस मला कमीत कमी 1.5 लाख रुपये भेटले होते. म्हणजे एवढा भारी खेळ होतो मी. माझे 4 कॅच होते हाताखालून आणि रेड पॉईंट कमीत कमी 12 ते 13 रेड पॉईंट होते. कारण युंबालामध्ये कोणा स्कोर होत नव्हता. तर मी ती मॅच त्यानुसार मग एवढ्या मॅच आम्ही जिंकत गेलो, जिंकत गेलो. म्हणजे क्वालिफाय पर्यंत आम्ही पोहोचलो होतो. ऍटलीस्ट क्वालिफायची लास्ट मॅच आम्ही हरियाणा स्टीलर्स सोबत हारलो. पण ती जर हारलो नसतं तर आम्ही मॅच जिंकत होतो. पण जेमतेम म्हणजे त्यावेळेस मी समजलं की महाराष्ट्राला श्रीकांत जाधव एक नवीन प्लेअर आलेला आहे आता. मग ते करत करत आज तो मी रिदम तोडलाच नाही कंटिन्यू. मग त्यानंतर मी मध्यंतरी रेल्वेत पण लागलो. बघा जे होतंय चांगल्यासाठी होतंय की हे मी जे म्हणजे मला जे लोक म्हणायचे की भरत आंधळे ते म्हणायचे की जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. कारण देव चांगलं दिलेलं असतं, फक्त हे संकट त्याला सामोरं जायचं असतं. तर मग मी ते विचार करून आज मी रेल्वेत TC म्हणून काम करतो. पण आजही मला 6 वर्ष झाले. रेल्वे एकदम भारी नोकरी रेल्वेची आमची. आम्हाला 330 दिवस सुट्ट्या दिल्या जातात मेडल आणल्यानंतर. आज मी 7 वर्ष झाले मला रेल्वेत, पण मी नोकरी म्हणून अजून कधीच केली नाही. खूप भारी माझी लाईफ आहे आता. स्ट्रगल आणि आज कुठेतरी एक चांगली लाईफ तुला बघायला भेटते. मग त्याबद्दलच काय सांगतो, म्हणजे एकदा आता जुने दिवस जेव्हा तू आठवतो तेव्हा काय? जुने दिवस हे कसं आपण स्ट्रगल केलं असतं, हे दिवस कधी विसरायचे नसतेच. जुने दिवस कसं आपला एक फॉर्म्युलाच आहे. तुम्ही जर वयाच्या 17 नंतर आणि 25 पर्यंत तुम्ही स्ट्रगल केलं एक 5-6 वर्ष, तर 25च्या नंतरचे दिवस हे तुम्हाला बसून खायला भेटणार. कारण ह्या 7 ते 8 वर्षात तुम्ही स्ट्रगल किती करता आणि किती फोकस करता आणि तुम्ही योग्य मार्गाने चाललाय का नाही हे पण तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे. परत तुमची दोस्ती मित्रमंडळी कोण आहे,
मोटिवेशनल कोण आहे, तुम्हाला कोणतं योग्य गाईडलाईन करते, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला तर 4 ते 5 वर्षाचा आपला कालावधी प्रत्येक माणसाचा आहे, हे माझाच नाही. जर तुम्ही ह्या 4-5 वर्षाचा तुम्ही स्वतः 100% दिलं आणि फोकस जर केला तर कोणती गोष्ट इम्पॉसिबल नाही, तुम्हाला देव पण साथ देतो. दुसरी गोष्ट, जे ते दिवस जे कष्ट केलेले मी दिवस आहे ते आजही मला आठवतात. आजही वाटतं मला ते दिवस आले पाहिजे, कारण नोकरी लागल्यानंतर माणूस आळशी होतो. पण माझं असं आहे की मला नोकरीचं टेन्शन नसल्यामुळे मी अजूनही कष्ट करतो. आम्ही तीन जण लीगमध्ये 10वा सीझन खेळतो, मी, मनी आणि गिरीश एरनाळ. आजही मग 10वा सीझन आहे, पण आजही तुम्ही मला बघताय की आज त्याच पीकमध्ये आहे आज. तर हे तुम्ही एक हा समजला पाहिजे की बाबा फील्ड कोणती आपली, फील्ड कोणती नाही. आणि दुसरी गोष्ट, 100% त्या गोष्टीकडे दिलंच पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा कार्यकाल आहे की तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष जे दिलेत ते तुम्हाला पुढच्या 40 वर्षापासून खाणार. आज मी कबड्डी नाही खेळलो तरी मला नोकरी उभा करणार मला. मग त्यामुळे कोणत्याही, मी प्रत्येक जणाला तेच सांगेन, येणाऱ्या फ्युचरमध्ये कोणताही मुलगा असो त्याला तेच सांगेन की बाबा जे तुला 5 वर्ष द्यायचे, जर हे 5 वर्ष तू एन्जॉय केला तर पुढचे 40 वर्ष तुला दिवस रात्र मेहनत करणार. आणि जर तुम्ही 5 वर्ष स्वतःसाठी द्या. जर स्वतःसाठी दिले तर पुढचे 40 वर्ष तुम्ही बसून खाल आणि पूर्ण लाईफ एन्जॉय कराल. नाहीतर जर ते 5 वर्ष नाही करणार तर लाईफ एन्जॉय करू शकत नाही. कारण आज जे मार्केट आहे, जे माझ्या टायमाला जे आम्ही कबड्डी खेळायचो त्यावेळेस आम्हाला 500 रुपये भेटायचे, आज मला लाख रुपये भेटतात. आज तेच ज्यावेळेस पैसे वाढते त्यावेळेस माणसाची अपेक्षा वाढत जाते. पण त्यावेळेस सिच्युएशन ज्यावेळेस 5 वर्ष आधी 1 रुपया चालू होता, आज 1 रुपयाला किंमत नाही, आज 100 रुपयाला किंमत. अजून 10 वर्षांनी तुम्ही गेले तर 100 रुपयाला किंमत नाही, 1000 रुपयाला किंमत येणार. मग जसं मार्केट आता नवीन मार्केट, जसं सोशल मीडिया जर नेटवर आली तर या सोशल मीडियावर पैसे कमवतात, तसे तुमच्या अपेक्षा, तुमच्या सगळ्या गोष्टी वाढून जातात. त्यामुळे जे पण यंग पोरांना मी तेच सांगेन तुम्हाला की जे पण तुम्ही मेहनत करताय ते 5 वर्ष 100% द्या, तुम्हाला रिझल्ट आपोआप रिझल्ट येतात. तुम्ही 100% द्या, ऑटोमॅटिक तो रिझल्ट तुमच्या मागे पाळणार. तुम्ही 100% नाही दिलं, ऑटोमॅटिक. आज दुसरी गोष्ट, तुम्ही सोशल मीडियाचा पण वापर कसा करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे की योग्य करायचं की नाही करायचं, परत वेळ किती द्यायचं त्याला, किती नाही. पण आज दुसरी गोष्ट ऑब्झर्व केली तर आज खूप सारे लोक वेगळ्या मार्गावर आहे. ते मार्ग पण चुकीचे आहे बरोबर, हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. कारण आज गेलेला दिवस, आज जे 2023 जाणार आहे ते 2023 परत येणार नाही. मित्रांमुळे मित्र सगळ्यांना पाहिजे, पण मित्र योग्य पाहिजे. आता जसं तुम्ही दोस्ती कशी करता त्याच्यावर खूप डिपेंड आहे. कारण काही मित्र तुमच्यासोबत राहणार, पण मित्रासोबत एन्जॉय पण केलं पाहिजे. पण एन्जॉय कितीपर्यंत करायचं आणि किती स्टॉप व्हायचं आणि कुठं आपण चाललोय की बरोबर चाललोय हे स्टॉप आपल्याला कळायला पाहिजे. कारण ज्याला स्टॉप कळलं तोच सक्सेस झाला, ज्याला नाही कळलं तो भरकटत गेला. आणि ज्यावेळेस वेळ निघून जातो त्यावेळेस समजतं यार आपण काय चुकी केली, आणि आज ते दिवस परत येणार नाही. त्यामुळे योग्य मार्ग निवडा, योग्य रस्त्याने जा, योग्य मित्र निवडा आणि प्रॉपरली कधी पण तुम्ही मोटिवेशनल स्पीच आणि मोटिवेशनल लोकांसोबतच राहिलं पाहिजे, जेणेकरून मार्केट, कारण ह्या जगात कोणीही परिपूर्ण नाही. तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याकडे कमी आहे त्या गोष्टी तुम्ही सोबत राहिले पाहिजे आणि त्या लोकांसोबतच तुम्ही काम केलं पाहिजे, तो लोक बरोबर तुम्हाला सांगणार. आयुष्याने एकच शिकवलं की स्ट्रगल करा, योग्य मार्ग निवडा आणि योग्य मार्गाने चाला. आणि जे स्ट्रगल करताय त्याच्यावर तुम्ही प्रॉपर तुम्ही रस्त्याने चाललाय का चुकीच्या मार्गाने चाललाय हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि देव तुम्हाला सगळं देणार, पण तुम्ही त्या वृत्तीने चाललं पाहिजे. चुकीच्या मार्गाने गेला तर तुम्हाला काही भेटणार नाही. मेहनत करा, हरू नका. डिमोटिवेट जर झाला तर मोटिवेशनल स्पीच बघा. हार, अपयश हे सगळं तुम्हाला येत राहणार. अपयश येऊन द्या. जर अपयश आलं नाही तर तुम्ही योग्य मार्गावर चालले नाही. अपयश ज्या दिवशी तुम्हाला येणार त्यावेळेस समजा तुम्ही चांगल्या मार्गावर चालले. कारण अपयश ज्याला येतं, ज्याला अनसक्सेस ज्यावेळेस भेटतं त्याला सक्सेसफुल भेटतं, प्रत्येकाला सक्सेसफुल भेटत नाही. आता जे नवीन कबड्डी प्लेयर्स आहेत त्यांना तू काय सांगशील? कारण की आता प्रो कबड्डीमुळे एक प्लॅटफॉर्म झालेलं आहे चांगलं, पण ते पण असं खूप जण म्हणतात की नाही का की आम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाहीये किंवा नाही का खूप कॉम्पिटिशन झालं आता कबड्डीमध्ये, कोणी पण खेळतं. मग त्याच्याबद्दल काय सांगशील? बघा, कॉम्पिटिशन ज्या ठिकाणी पैसा, नाव येतं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कॉम्पिटिशन तयार होतं. आणि कॉम्पिटिशन तयार झाल्याशिवाय मजा नाही खेळात, कोणत्याही खेळात. कारण आपल्या घरात पण कॉम्पिटिशन असतं, बाहेर पण समाजात पण कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन शिवाय कोणीच मोठं होत नाही. कॉम्पिटिशन पहिली गोष्ट, कॉम्पिटिशन तोडायचं कसं याचा विचार केला पाहिजे. अरे मला हे भेटणार नाही, मी हे करू शकत नाही, ह्या विषयच नाही, मी काय करू शकतो याच्यावर पहिलं हे पाहिजे तुमचं, ठाम पाहिजे तुम्ही की मी हे गोष्ट करणार. दुसरी, कॉम्पिटिशन म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही की ते घाबरण्यासारखं काय, मारण्यासारखं काय, जेलमध्ये टाकण्यासारखं. कॉम्पिटिशन म्हणजे काय, त्यांनी कमीत कमी जो व्यक्ती, आज कोणताही व्यक्ती घ्या,
त्याने त्या दिवस तेवढे दिवस त्या वस्तूसाठी घासलेले असतात. ॲज अ स्पोर्ट्समन असू नाही तर स्पर्धा परीक्षा, त्या व्यक्तीसाठी मग त्या गोष्टीसाठी त्यांनी दिवस रात्र एक केला असतो, त्यावेळेस तो तयार होतो. तो पण सेम आपल्यासारखाच आहे, तो काय वेगळा नाही, पण त्यांनी तेवढे घासलेत म्हणून त्यांनी त्याचा ब्रँड तयार केलाय. तसं तुम्ही जर घासले, तुम्ही हा विचार करून अरे तुला मोठा हे तो मोठा काय नाही, तो त्याची मेहनत केली, त्याच्या मेहनतीने वरतून आला. मग त्यामुळे तुम्ही पण जर मेहनत केली तर तुम्हाला 100%, हा माझा शब्द आहे की 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार. फक्त तुम्ही मेहनत आणि निगेटिव्ह नाही. मी त्याचं कॉम्पिटिशन आणि प्लस ज्यांनी जो पण कॉम्पिटिशन करतोय त्याच्यात काहीतरी वीक पॉईंट असतो, त्याच्या जर वरती जायचं असेल तुम्हाला त्याचा वीक पॉईंट सापडून वरती जाऊ शकता तुम्ही, म्हणजे परत तुमचं नाव होणार. बघा आता प्रो कबड्डीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट त्यावेळेस अनुप कुमार आले होते, राकेश कुमार हे आले होते. हे जे आले यांचं कॉम्पिटिशन सोडून परत नवीन प्लेअर आलेच ना. तर दरवर्षी नवीन बघा स्टार प्रो कबड्डीला नवीन स्टार येतो, पण तो पण प्रत्येक हे तोडून राहिला, पण तो मेहनत तेवढी करतो म्हणून ते स्टार बनून राहिला. मेहनत सोडायची नाही, मेहनत तुम्ही केलीच पाहिजे. दिवस रात्र करा मेहनत. 3-4 वर्ष मी आधी बोललो ना, 3-4 वर्ष मेहनत करा, तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं फळ तुमच्या पदरात येणार.